नमस्कार, प्रज्ञाज कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण हिवाळा स्पेशल डिटॉक्स ड्रिंकची रेसिपी पाहणार आहोत। रोज सकाळी जर हा ज्यूस घेतला तर आपली त्वचा आणि केस तर चमकतीलच, पण त्याचबरोबर आपली इम्युनिटी आणि पाचनशक्ती सुद्धा वाढेल। अगदी हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा हा ज्यूस आहे। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी 2 ग्लास ज्यूस बनवणार आहे, तर त्यानुसार इंग्रेडिएंट्स घेतलेले आहेत। एक मीडियम साईजची काकडी घेतली। काकडी स्वच्छ धुवायची आहे, साल काढली नाही आहे काकडीची, असे मोठेसेच तुकडे करून घेतलेले आहेत। अर्धा लिंबू कापून घेतलेला आहे। आता हिवाळा चालू आहे, तर हिवाळ्यामध्ये ओली हळद मिळते, तर त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मी इथे। 1 इंच ओल्या हळदीचे तुकडे करून घेतलेले आहेत। 2 मीडियम साईजचे आवळे घ्यायचे आहेत, स्वच्छ धुवायचे आणि असे कापून घ्यायचे आहेत। 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत, कढीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। 1 मीडियम साईजचं बीटरूट घेतलेलं आहे, बीटाची साल काढून घ्यायची आहे आणि असे मोठेसेच तुकडे करून घेतलेले आहेत। 1 मीडियम साईजचं सफरचंद घेतलेलं आहे, त्याचे पण असेच तुकडे करून घेतलेले आहेत, साल काढली नाही आहे सफरचंदाची। आणि 1 मोठ्या साईजचं गाजर घ्यायचं आहे, गाजराची साल काढायची आहे आणि त्याचे मोठेसेच तुकडे करून घ्यायचे आहेत। मी मिक्सरमध्ये हे वाटून घेणार आहे। आपल्याकडे जर ज्युसर असेल तर जास्त वेळ लागत नाही, अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये ज्यूस तयार होतो, पण मी इथे मिक्सरच्या जारमध्ये करणार आहे। माझ्याकडे ज्यूसर अवेलेबल नाही आहे, तर सगळे इंग्रेडिएंट्स मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचे आहेत। ह्यातील प्रत्येक इंग्रेडिएंट्सचे प्रमाण आपल्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकतो। आपल्याला हवं असेल तर थोडे डाळिंबाचे दाणे पण याच्यामध्ये घालू शकतो। आवळा, कढीपत्ता आणि हळदीमुळे आपली इम्युनिटी वाढायला आणि पाचनक्रिया सुधारायला मदत होते। आधी असंच वाटून घ्यायचं आहे, नंतर याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे। पुन्हा एकदा मिक्सरमध्ये हे फिरवून घ्यायचं आहे। छान अशी प्युरी करून घेतली आहे मी याची। आता आपल्याला गाळून घ्यायचं आहे, तर एक बाउल ठेवायचा आहे आणि थोड्याशा मोठ्याशा होलवाली गाळण घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे काढून घ्यायचं आहे। थोडे मोठे होल असलेलीच गाळण घ्यायची आहे, म्हणजे याच्यातलं फायबर पण ज्यूसमध्ये आपल्याला काढून घेता येतं। हे बघा, 1 चमचा घ्यायचा आहे आणि त्याने हलकंसं असं प्रेस करायचं आहे आणि यातला ज्यूस काढून घ्यायचा, असं दाबून घ्यायचं आहे थोडंसं आणि काढून घ्यायचं आहे। आपल्याला हवं असेल तर कॉटनच्या रुमालामध्ये सुद्धा हे घालून गाळून घेऊ शकता, अगदी फाईन टेक्स्चरचा ज्यूस हवा असेल तर। मला ज्यूसमध्ये थोडंसं फायबरसुद्धा हवं आहे, त्यामुळे मी मोठे होल असलेली गाळण घेतलेली आहे। हे बघा, चमच्याने असं छानपैकी स्क्वीज करून घेतलेलं आहे। इथे मी ज्यूस छानपैकी गाळून घेतलेला आहे। हे बघा, आता याच्यामध्ये लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे। अर्धा लिंबू ठेवला आहे, त्याचा रस घालून घेते। टेस्ट अजून छान लागते ज्यूसची आणि लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असतं, तसंही आपण याच्यामध्ये आवळे घातलेले आहेत। आवळ्यामध्येही मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं, इम्युनिटी वाढायला मदत होते याच्यामुळे। पाव चमचा काळं मीठ घालून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे। इथे आपला ज्यूस तयार झालेला आहे। सकाळी घाई असेल, वेळ मिळत नसेल तर रात्रीच यातले सगळे इंग्रेडिएंट्स कट करून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी त्याचा ज्यूस बनवून घेऊ शकता, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही। आता मस्त थंडगार असा ज्यूस सर्व करायचा आहे। रोज सकाळी उपाशी पोटी ब्रेकफास्ट करायच्या 30 मिनिटं आधी तरी हा ज्यूस घ्यायचा आहे। हे बघा, इथे मी ज्यूस सर्व करते। पुदिनाचं पान घालायचं आहे याच्यामध्ये आणि गार्निश करायचं आहे। तर नक्की ह्या पद्धतीने डिटॉक्स ड्रिंक बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा। माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।